हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा तुम्हाला पटकन स्वयंपाक करायची जर आवड असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. आज आपण गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी वाटलेली डाळ करणार आहोत. ही जी डाळ आहे ती एका ट्रिकनं मी सांगितलेली आहे. पटकन ही डाळ आपण शिजवू शकतो. पहिल्यांदा 4 तास कोमट पाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली. त्यानंतर अशी निथळून घेतली. चाळणीमध्ये मी एक 10 मिनटं निथळायला ठेवली. छोटासा आल्याचा तुकडा आणि 1 मिरची तुकडे करून घातली. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे आपण बारीक करून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी मोठसर किंवा बारीक या पद्धतीने तुम्ही बारीक करू शकता. आणि आता हे सगळं आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. काढून घेतल्यानंतर त्याला आपण एक वाफ देणार आहोत. छान अशी वाफ दिल्यानंतर ते शिजतं, म्हणजे आपण ज्याला फोडणी करतो त्याला आणि हे तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने ही डाळ इथे बारीक झालेली आहे. कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम केलेले आहे. त्यामध्ये थोडीशी छान तडतडली जास्त भाजायला झालं तरी सुद्धा शिजवता कमी जास्त झालं तरी सुद्धा चालू शकतो. आपण 7 मिनिटं सतत हलवत राहावं लागतं, परंतु पाहू शकता उकड काढून घेतल्यामुळं कमी हलवायला लागते. आणि अगदी 7च मिनटं मी इथं हलवलेली आहे ही डाळ. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ही डाळ शिजलेली आहे. यामध्ये वरतून थोडीशी मी खोबरं घातलेलं आहे. डाळ तयार होते आणि आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला आपण एक छान असा हा एक नैवेद्याचा प्रकार आहे जो आपण करू शकतो. अगदी 10 मिनटात होते. तर तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू.